पटकन तयार हो, मी तुला हॉस्पिटलच्या खाली घ्यायला येतोय. तुम्ही आता खरंच मुंबईत आहात? मनाने मी मुंबईतच असतो. तुम्ही जसं आशाचं कौतुक करताय तसंच आशा अंजलीचं कौतुक करत होती. खूप लाघवी मुलगी आहे असं म्हणत होती. आई आणि मुलामध्ये इंटरफेअर करत जाऊ नका. माझ्या आईला भेटलं नाही आता तुम्ही? माझ्या आईच्या जवळ सुद्धा जायचं नाही. यश, तिच्यावर एवढा राग काय आहे तुझा? कोणाचा राग आई? अंजली बद्दल बोलते. पण इथे आलेला प्रत्येक माणूस तिच्याविषयी प्रेमाने बोलतो. आमच्या घरच्यांचा खूप विरोध होता आमच्या लग्नाला. खर तर त्या दिवशी फक्त एका व्यक्तीमुळे आम्ही वाचलो. कोण देवदूत आला धावून? आमच्या अंजली मॅडम. अंजली ह्या मुलीचा खूप विचार करतोयस. काही लोकांनी जाऊन काकूंकडे तिचं कौतुक केलं तर काय बिघडतं? ती स्वतः तर गेली नाहीये ना काकूंकडे स्वतःच कौतुक करून घ्यायला. सर या ना सर, प्लीज या. हॅलो डॉक्टर यशस्वी. चांगली बातमी घेऊन आलोय तुमच्यासाठी मी. तुमच्या हॉस्पिटलच्या रिडेव्हलपमेंटची NOC दिली आहे मेडिकल असोसिएशनने. घ्या घ्या बघा. माझा विश्वासच बसत नाही. का? ते त्या दिवशी तुमच्या समोर जे काही घडलं, फ्रँकली मला होप्स नव्हत्या NOCच्या. त्या दिवशी ती मुलगी, काय तिचं नाव, हा अंजली, ती जर मध्ये पडली नसती ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. खूप समजूतदारपणा दाखवला तिने. त्यानंतर मी बोललो तिच्याशी. खूप सेन्सिबल मुलगी आहे. तिच्यामुळेच आज मी हे NOC देण्याचं फायनल केलंय. कॉंग्रॅट्स. येतो मी. काय चाललंय? काय म्हणतोय आमचा पेशंट? बरं आहेत आता. मी पाणी द्यायलाच आलो होतो. येऊ मॅडम मी? ये येतो. काकू, आता 1-2 दिवसात घरी जाता येईल तुम्हाला. एरवी एवढ्या ऍक्टिव्ह असता तुम्ही तुमच्या संस्थेच्या कामामुळे. कंटाळा येत असेल ना इथे? अंजलीचं काही चुकलंय असं नाही वाटत मला. काय? अंजली? हो, प्रदीपने आत्ता मला त्याच्या लग्नानंतर हॉस्पिटलमध्ये काय झालं ते सगळं सांगितलं. तिने इतका समजूतदारपणा दाखवला आणि यश रागवला तिच्यावर. मला कळतच नाही यश असं का वागतोय ते. बोल ना रोहिणी, तुला काय वाटतंय हे मोकळेपणाने सांग मला. यशची आई म्हणून नाही, एक त्रयस्थ म्हणून विचारते मी तुला. खरं सांगू का काकू, चूक कोणाचीच नाही. म्हणजे एखाद्याच्या बाबतीत एकदा गैरसमज झाला की मग आपण त्या व्यक्तीला सतत जज करत राहतो ना, तसं झालंय यशचं अंजलीच्या बाबतीत. पण इतक्या गोड मुलीबद्दल कुणाचा गैरसमज होण्याचं कारणच काय? रोहिणी, मी तर इथे आल्यापासून प्रत्येकाच्या तोंडून अंजलीबद्दल चांगलंच ऐकतेय. हो काकू, खरंच खूप चांगली मुलगी आहे ती. पण काय? नाही, काही नाही, काही नाही काकू. तुम्ही आता प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू नका. नाही, पण माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे घरी जसे या दोघांमध्ये अंजलीवरनं वाद होतात ना, तसेच इथेही होत असणार. बरोबर बोलते ना मी? मी तुमच्या दुपारच्या टॅबलेट्स कोणत्या आहेत ते बघते.
हॉस्पिटलमध्ये झोपा कसल्या काढताय? हं? सॉरी सॉरी सर. ओंकार मंद. आम्हाला खरंच असं वाटलं राऊत सर आले म्हणून. झोपा काढत बसलेत. हं. अरे तुम्ही डॉक्टर असे झोपा काढणार, मग पेशंट कोणी तपासायचे? वॉर्ड बॉय ने? अरे सिनियर डॉक्टरला असल्या कसल्या खाना खुणा करता? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर. मीच. तुमची नाईट ड्युटी संपली ना? हो. हॉस्टेलवर निघायचं. नक्कल कोणाची करायचं? मी नाही सर, ऍक्च्युली काय आहे, मला जे लोक इन्स्पायर करतात ना, मी त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. शेंडी लावतो मला. त्याचे तुम्ही काय सर, मी एक विचारू का? तुमची रास वृश्चिक आहे का? तुला कशी माहित? माहित असेल काय, वृश्चिक म्हणजे विंचू डंख. हुशार आहे ना तुम्ही, हुशार आहे. वृश्चिक राशीचे सगळे लोक हुशार असतात. नाही तर तुम्हाला प्रश्न पडेल की एवढं सगळं ज्योतिषातलं मला कसं काय कळतंय? रक्तात आहे ते आमच्या. आमच्या खानदानात सगळे टॉपचे ज्योतिषी होत्या, टॉपचे. एक काम कर, हा. माझा पुढचा आठवडा कसा जाणार ते सांग. मग ठरवू तुला भविष्य येतं की नाही. पुढचा ना अख्खा आठवडा 7 दिवस सांग. हे काय, ऍक्च्युली काय माहितीये का, वृश्चिक राशीसाठी पुढचे सगळे दिवस आर्थिक अडचणीत जाणार आहे. आर्थिक अडचण है ना? बरोबर आहे ना? हा, थोडं सविस्तर सांग ना. नाही सर, आता नको, आता अजिबातच वेळ नाही. मला ते वॉर्ड मध्ये पण जायचं आहे ना, पेशंट वाट बघतोय. मी मस्त एकदम ध्यानाला बसतो आणि आरामात तुम्हाला सगळं सांगतो. हा, येतो. जय महाराष्ट्र सर. जय महाराष्ट्र. हा, येतो. चला. आर्थिक अडचण 7.5. यश, तू अस्वस्थ का आहेस? कोण म्हणाल मी अस्वस्थ आहे? मग तू खुश आहेस? येस. गेस कर. यू नो आय एम बॅड ॲट गेसिंग. प्लीज सांग. आपल्याला मेडिकल असोसिएशनचं एनओसी मिळालं. वाव, ग्रेट न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन. मिस्टर चौधरी स्वतः घेऊन आले होते एनओसी. बघ, मी म्हणाले नव्हते, तू उगाच टेन्शन घेतोस रे. आय वॉज शुअर आपल्याला मिळणार एनओसी. मग काय म्हणाले मिस्टर चौधरी? काय म्हणाले? काय म्हणणार? ते सुद्धा अंजलीचं खूप कौतुक करत होते. खूप सेन्सिबल मुलगी आहे म्हणे. तिने ज्या पद्धतीने ती सिच्युएशन हँडल केली ना, खूप इम्प्रेस झाले ते. आणि म्हणून त्यांनी एनओसी देण्याचा निर्णय घेतला. मग गेलाय का राग आता? नाही, तिच्यामुळे आईला अटॅक आला. अंजली, अँड ओनली अंजली इज रिस्पॉन्सिबल. जाऊ दे, जाऊ दे. आता परत राग राग नको. हा, हो, पण ते चौधरी जे काही बोलले ते जाऊन अंजलीला सांगू नकोस. मी का सांगेन? तू जाऊन तिला सांगशील आणि ती बसेल आपल्या डोक्यावर येऊन परत. मी नाही सांगणार. ओके? आईची तब्येत बरी आहे ना आता? अरे मी ऍक्च्युली त्याचसाठी आले होते इथे. काकू बऱ्या आहेत आता, पण ECG अजून नॉर्मल येत नाहीये रे. म्हणजे आईच्या मनात कसलं तरी टेन्शन आहे अजून. काकूंचं मन शांत होणं खूप इम्पॉर्टंट आहे यश. तपरे, तुमची रास कुठली? का हो? आज अचानक माझी रास विचारलीत? नाही,
आमच्या मागे 7:30 लागले. म्हटलं तुमचंही तसंच आहे का विचारा. डॉक्टर राऊत, आपण डॉक्टर्स आहोत, डॉक्टर. ते असलं 7:30 ग्रह नक्षत्र भविष्य असल्या अनसायंटिफिक गोष्टीवर निदान आपण तरी विश्वास नाही ठेवला पाहिजे. नाही, का नाही ठेवलं पाहिजे? डॉक्टर माणूस नसतो, त्याला टेन्शन नसतं. हे हॉस्पिटलमध्ये आजकाल जे चाललंय ना, त्यामुळे मनात हे असे विचार येतात. काय चाललंय सध्या? हो, असं काय करताय? बघा ना, कॅन्टीन मधला कट बंद, एक्सपायर झालेल्या औषधांमधला कट बंद. नाही, एकट्याच्या पगारात कसे भरायचे एवढे EMI? डॉक्टर राऊत, हळू बोला जरा. ही अंजली म्हणजे ना CCTV कॅमेरा आहे. सगळीकडे नजर असते तिची. तिचं काहीतरी करावं. फार टेन्शन घेता बाबा तुम्ही. काय झालंय काय आज एवढा हायपर व्हायला? बायकोला नवीन मोठा LED TV हवाय. हात धुवून मागे लागले. आता मला सांगा, एकट्याच्या पगारात कशा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणार? हो, हसताय काय? तुम्ही काही काळजी करू नका. काय आहे, सध्या सगळ्या हॉस्पिटलचं लक्ष मिसेस खानापूरकरांच्या ट्रीटमेंटवर आहे. त्यामुळे आपण आपली दुसरी कामं सुरू करायला काही हरकत नाही आता. खरे, अगदी माझ्या मनातलं बोलत. मी काय म्हणतो, एक्सपायर झालं ते नाही आता काही करायचं. का? काय करायचं ते मी बघतो. कसं आहे, वरच्या कमाईचे अनेक मार्ग सापडतात एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. यू डोंट वरी, मी बघतो काय करायचं ते. सप्रे, तेवढे LEDचं जमवा. येऊ मी. हा सर, बोला. तू इतकी हळू आवाजात का बोलतेस? ऍक्च्युली माझी रूममेट झोपली ना अनु, त्यामुळे मी बाहेर येऊन बोलते. ओके. तुम्ही हळू का बोलताय? असंच तू बोलतेस म्हणून. हॅलो. हॅलो, बोल. बाय द वे, अनु म्हणजे तुझ्यासोबत जी हॉस्पिटलमध्ये असते तीच ना? राईट. काय ना, तुमचा फोन आला ना तिच्या समोर की अनु आणि ओमकार दोघंही मला चिडवतात. अच्छा, काय चिडवतात? नाही, ते ऍक्च्युली. सांग ना, काय चिडवतात? हॅलो सर. हॅलो. आवाज नीट ऐकू येत नाहीये तुमचा. हॅलो, आता येतोय? हा, आता येतोय. सर, कसे आहात तुम्ही? आणि बाकी सगळं कसं चाललंय? आय एम ओके. बस आईला सध्या बरं नाहीये. जयू, अजूनही खूप विचार करतेस तू. नाही, तसं काही नाहीये. टेन्शन घेते सोना? नाही. अगं, मग हे दिसत का नाहीये रिपोर्ट्स मध्ये? हे बघ जयू, आता ना तुला फक्त तुझ्या तब्येतीची काळजी करायला हवी. माझा स्वभाव, यशचा स्वभाव, आमच्या दोघांमधले मतभेद याचा विचार नको करूस प्लीज. हे सगळं काढून टाक मनातून. काढून टाक म्हटलं की काढता येतं का? जयू, सध्या आम्ही दोघं समजून घेतोय ना एकमेकांना. तुम्ही सांगताय हे सगळं मला दिसू दे ना. मतभेद आहेत आणि ते कमी होण्याची शक्यता फार कमी आहे. हे वास्तव आहे आपल्या घरातलं. सर, तुमच्या आईंना काय झालंय? काही नाही, हार्ट पेशंट आहे. म्हणजे आपल्यासारख्या डॉक्टरसाठी दिस इज जस्ट अनदर रूटीन केस. पण एका मुलासाठी नाही. तुला खरं सांगू अंजली, माय मदर इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग लेडी. पण तिच्या या स्वभावाची परीक्षा बघणारे अनेक प्रसंग बघितले. तिला माझ्याकडून काही नको. इतर आयांसारखी तिची काही अपेक्षा नाहीये. हो,
म्हणजे माझ्या काही गोष्टी तिला नाही पटत, पण तिने कधी कंप्लेंट नाही केली, कधीच. कसं आहे, तिला फक्त माझा वेळ हवाय आणि तोच मी देऊ शकत नाही. त्या प्रदीप आणि रोजनी पळून जाऊन लग्न केलं आणि तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये आला होता, त्यावरून वाद झाला ना तुमच्यात? हो. अंजली मध्ये पडली आणि तिने समजूतदारपणे तो वाद मिटवला, हो ना? हो, पण आता हे सगळं का बोलतेस तू? कारण मला खंत वाटतेय. कसली? अहो, त्या मुलीला जे दिसतंय ते सुचतंय, ते यशला का नाही सुचत आहे? कसलाही विचार न करता ती हॉस्पिटलचा विचार करते, हे का नाही दिसत आहे त्याला? जयू, मला असं वाटतं की माणूस चुकीचा किंवा बरोबर असं काही नसतोच. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे आणि त्यावेळेला तो कसा वागतो यावर सगळं अवलंबून असतं. जर असं असेल तर तुम्ही मुद्दाम त्यांच्याकरता वेळ काढायला हवा ना? या आय नो. तसं माझं माझ्या आईशी खूप पटतं. हा, काही तात्विक वाद आहेत, बट आय कन्सिडर देम एज अ साइन ऑफ हेल्दी रिलेशन. सर, मग असा तात्विक डिलेमा माझ्याही लाईफ मध्ये आहेच ना. पेशंट्स बरोबर माणूस म्हणून वागावं की बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघावं, हे काय अजून मला कळलेलं नाहीये. हो, असं आहे. तर सर, आपण आतापर्यंत कधीच आपल्या फॅमिलीज विषयी नाही ना बोललो? बोलण्यासारखं खूप काही अंजली मॅडम, पण त्यासाठी एक संध्याकाळ आणि 2 कप कॉफी लागते. तुम्ही वेळ काढा, बंदा हजर आहे. येस सर, नक्की सांगते. येस, आणि गुड नाईट. नाईट करून आली आहेस ना तू? शांत झोप. ओके? या, गुड नाईट. गुड नाईट. हे बघ, यश आणि अंजली दोघही आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. तो वेगळ्या टेन्शन मध्ये होता, ती वेगळ्या टेन्शन मध्ये होती, आणि त्यावेळी यशने त्याच्या नवीन हॉस्पिटलचा लाईफलाईनचा विचार केला आणि अंजलीने संजीवनी. जयू, खरंच मी हे सगळं मनापासून बोलतोय, तुला बरं वाटावं म्हणून नाही बोलत आहे. म्हणून म्हणतो मी, जयू, तू आत्ता या सगळ्याचा, अंजलीचा विचार नको करूस. त्या दिवशी मी शुद्धीवर आल्यावर किती आपुलकीने चौकशी करायला आली होती माझी. झिडकारलं मी तिला. तिची काहीही चूक नसताना वाईट वागवलं मी तिला. दुखावली गेली असेल हो बिचारी. फार काळ मनात ठेवणारी मुलगी नाहीये. मी ओळखतो तिला, विसरून जाईल. हो, माहितीये मला. आपल्या हॉस्पिटलमध्ये मी याआधी भेटली आहे ना तिला. पण त्या दिवशी तुमचं भांडण झालं आणि त्या गोड मुलीबद्दल मी गैरसमज करून घेतला. हो, पण आता एवढा सगळा विचार करून काही उपयोग आहे का? म्हणूनच वाईट वाटतंय. मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात की एक इंटर्न तुम्हाला आपल्या साक्षीसारखी वाटते. हीच ना?